आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते। त्यांनी दोन्ही नाव या पत्रकार परिषदमध्ये जाहीर करावी, याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे। त्यांचे लोक महाराष्ट्रामधून निवडून आले तेव्हा हा प्रश्नचिन्ह कुठे होता, हा आमचा प्रश्न त्यांना। मी एवढंच सांगू शकते, पवार साहेब या महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत आणि ज्यांना मी नेहमी वडील म्हणूनच त्यांचा सन्मान मी करत आलेली आहे। आणि एवढे मोठे व्यक्तींनी जर प्रेस कॉन्फरन्स मध्ये, पत्रकार परिषदमध्ये हे आपला ठेवलेला आहे की असा 2 व्यक्ती आल्या, तर मला असं वाटतं त्यांनी दोन्ही नाव या पत्रकार परिषदमध्ये जाहीर करावी, ज्यांनी असा दावा केला की असा फेरफार होऊ शकते। कारण लोकसभामध्ये जेव्हा त्यांचे लोक महाराष्ट्रामधून निवडून आले तेव्हा हा प्रश्नचिन्ह कुठे होता, हा आमचा प्रश्न त्यांना। आणि विधानसभामध्ये जेव्हा बीजेपीचे बाजूनी सगळे लोक महाराष्ट्रामध्ये उभे राहिले तेव्हा हा प्रश्नचिन्ह का? असे मोठे नेत्यांकडनं अशा पद्धतीचं विधान येणं, मला असं वाटतं कुठेतरी हा निराशी असते म्हणा, की जे विचार केला ते नाही झाला तर आपण बीजेपी, भारतीय जनता पार्टीवर आणि नरेंद्र मोदीजींवर आपण काही एलिगेशन करावं। जर लोकसभामध्ये तुमच्या बाजूने निकाल होता तेव्हा कोणी सेटिंग केल्या होत्या, आणि आता विधानसभामध्ये जेव्हा तुमच्या बाजूने निकाल नाही लागला, आता हे विधान येत आहे, तर मला वाटतं की आम्ही सगळे पवार साहेबांना मानणारे लोक आहे आणि त्यांनी ते दोन्ही माणसाचे नाव जाहीर करावे आणि आमची सरकार दोन्ही बाजूनी जे राहणारी आणि इलेक्शन कमिशन त्यांची चौकशी करण। आणि खूपदा व्हीव्हीपॅटची जेव्हा चेकअप झाले, चौकशी झाले, तेव्हा काहीच आढळून कुठे काहीच नाही आलं। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला काही तथ्य नाही आहे। तथ्य जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही नाव जाहीर करा। आमची सरकार आणि इलेक्शन कमिशन ज्याचा विश्वास या पूर्ण देशाला आहे, चौकशी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।